नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या अंगाई गीत ज्या दिशेने ऐकू येत असतं त्या दिशेने येते. आता काव्या इथे अडगळीच्या खोलीपर्यंत आलेली असते आणि ज्यावेळी काव्या अडगळीच्या खोलीत येते त्यावेळी काव्याचंच मन, काव्याचंच प्रतिबिंब काव्यासमोर असतं. काव्य विचारते, तू इथे? तर काव्याचं मन काव्याला म्हणतं, हो. काय ग, हा पाळणा जीवानेच आणला होता ना? तर काव्या म्हणते, हो, हा पाळणा जीवाने आणला होता आणि त्याच दिवशी तो मला म्हणाला, या पाळण्यात एकच बाळ राहिलं तर? आज मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळतोय, असं म्हणत काव्या खूप रडत असते. तर काव्याचं मन काव्याला म्हणतं की आता तुला कळतंय ना? आणि नंदिनी तुला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होती काव्या, पण तू तुझ्या सुखात एवढी दंगून गेली होतीस की त्यांच्या दुःखाची अंगाई तुझ्यापर्यंत पोचलीच नाही, तुला कळालीच नाही. आता मात्र काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या म्हणते, चुकलं माझं, खरंच चुकलं. परंतु खरंच आता या सगळ्याचा काहीच उपयोग नाही आहे. खरं तर आता असं वाटतं तो दिवस जर परत आला ना तर खरंच सगळ्या गोष्टी बदलेन, मी सगळ्या गोष्टी बदलून टाकेन. आता काव्या तिच्या हाताकडे पाहते त्यावेळी काव्याला तो क्षण आठवतो ज्या दिवशी नंदिनीने कुठलाही विचार न करता तिच्या हातातील धागा काव्याच्या हातात बांधलेला असतो. काव्या विचारते, एक मिनिट नंदिनीताई, काय करतेस तू हे? तर त्यावेळी नंदिनी काव्याला म्हणालेली असते, माझ्या बहिणीचं रक्षण, असं म्हणत तिने आपल्या हातातील संरक्षणाचा तो धागा काव्याच्या हातात बांधलेला असतो आणि काव्याच्या बाळाचा जीव वाचवलेला असतो. या सगळ्या गोष्टी काव्याला आठवतात. काव्याला खूप वाईट वाटत असतं. काव्या म्हणते, हा हातातील धागा जर मी आईनं घट्ट बांधायला सांगितला असता आणि नंदिनी ताईला तिच्या हातातील धागा माझ्या हातात बांधूच दिला नसता आणि मी माझा धागा शोधला असता ग, तर त्यावेळी काव्याचं मन काव्याला म्हणतं, आयुष्यात सगळ्याच गोष्टी सुधारता येत नाहीत ग. आणि आता काव्या तू काहीच करू शकत नाही. मेन्सची एक्झाम चुकली तर ती परत देता येते ग, पण आईपणाचं काय? आता नंदिनी आई कधीच होऊ शकत नाही, त्याचं काय? आता मात्र हे वाक्य काव्याच्या मनाला खूप लागतं. काव्याचं मन काव्याला म्हणतं, तुझी नंदिनी ताई री एक्झाम परत नाही देऊ शकत काव्या, कळतंय का तुला? त्यावेळी मात्र काव्या म्हणते, नाही, असं नाही होऊ शकत. काव्या म्हणते, माझी नंदिनी ताई आई होणार. तर त्यावेळी काव्याचं मन काव्याला म्हणतं, ते नंतर, परंतु गरोदरपणातील 9 महिन्यातील एकतरी अनुभव तिला घेता येईल का ग काव्या? काव्या, अगं तुला कळतंय का, डिलिव्हरी आर्याची होणार आहे, बाळ आर्याच्या पोटात असणार आहे, कळा आर्या देणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आर्या घेणार आहे. त्यामुळे डोहाळे जेवण सुद्धा आर्याचंच होणार आहे ग काव्या, नंदिनी ताईचं नाही. सगळ्या गोष्टींचा सोहळा हा आर्याचा होणार आहे, नंदिनीचा नाही ग काव्या. आणि तिचं हे नुकसान तू भरून काढू शकणार आहेस का ग काव्या? काय असतं ना ग काव्या, आयएस झाल्यानंतर तू अख्ख्या जगाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील, परंतु आयुष्यात बहिणीच्याच वाट्याला आलेला हा प्रॉब्लेम तू कधीच सॉल्व्ह करू शकत नाहीस. हा प्रॉब्लेम तू स्वतः क्रिएट केलायस आणि तो सॉल्व्ह नाही होऊ शकत. असो, काही हरकत नाही. तुझ्या उद्याच्या मेन्सच्या एक्झामसाठी तुला ऑल द बेस्ट. काव्या, एक गोष्ट विसरू नकोस, तुझं पुस्तक शिवताना नंदिनी ताईची कूस उसवली. आता उद्या तू कितीही दिवे लावलेस, कितीही उजेड पाडलास तरीसुद्धा जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अंधार मिटणार नाही आहे. आता काव्याला खूप वाईट वाटतं, तिला त्रास होत असतो. काव्या खूप रडत असते. आता काव्या काही बोलायला जाणार, परंतु तोपर्यंत काव्याचं मन तिथून गायब होतं आणि काव्याचं लक्ष पाळण्याकडे जातं. आता त्या पाळण्याला पाहताच काव्याला अजून वाईट वाटतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम बातम्या पाहत असतात. बातम्यांमध्ये सांगितलं जातं की रात्रीपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे मुंबई उपनगरामध्ये इतकं पाणी साचलंय की बऱ्याच ठिकाणी हवामान खात्याने आता धोक्याचा इशारा जाहीर केला आहे आणि म्हणूनच जर नागरिकांचं आवश्यक काही काम असेल तरच घराबाहेर पडावं, नागरिकांनी सतर्क राहावं. आता हे ऐकल्यानंतर विक्रम यांना खूप वाईट वाटतं. विक्रम म्हणतात, बाप रे, खरंच भरपूर मुसळधार पाऊस लागतोय बाहेर आणि आजच नेमकी काव्याची एक्झाम आहे. त्या ठिकाणी मानिनीताई आलेल्या असतात, त्यांनी सुद्धा या बातम्या ऐकलेल्या असतात. मानिनीताई म्हणतात, बाप रे, काव्याच्या परीक्षेत काही अडचण यायला नको,
परंतु विक्रम मानिनीताईंशी काहीच बोलत नाहीत. मानिनीताई शांतपणे म्हणतात, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. परंतु विक्रम यांना मानिनीताईंचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आणि नंदिनी किचनमध्ये काम करत असतात. नंदिनी चहा बनवत असते आणि जीवा सुद्धा तिला मदत करत असतो. त्याचवेळी मानिनीताई येतात. नंदिनी म्हणते, अरे आई तुम्ही आलात, गुड मॉर्निंग. तर त्यावेळी आता जीवा मानिनीताईंना म्हणतो, गुड मॉर्निंग म्हातारे. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, तुम्ही दोघं इथे? नंदिनी म्हणते, हो आम्ही दोघं ब्रेकफास्टची तयारी करतोय आणि हो बाबांसाठी 1 चमचा साखरेचा आल्याचा चहा तयार आहे. तर आता मानिनीताई त्या दोघांकडे पाहतात. दोघंही आपल्या दुःखातून सावरतायत हे पाहून मानिनीताईंना खूप बरं वाटतं. तर नंदिनी पुढे म्हणते, आणि हो काव्यासाठी पोहे बनवून ठेवले आहेत. लहानपणापासूनची तिची सवय आहे, परीक्षेला जाण्या अगोदर ती पोहेच खाते. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली हे मात्र खरं आहे. आणि हो बाहेर जाताना दही साखर लागेल ते सुद्धा रेडी केलं आहे मी असं म्हणत जीवा दही साखरेची वाटी मानिनीताईंना दाखवतो. इथे मात्र मानिनीताईंच्या डोळ्यात अश्रू असतात, त्यांचे डोळे पाणावलेले असतात. आपल्या मुलांवर एवढा मोठा दुःखात डोंगर कोसळलेला असताना सुद्धा घरातील प्रत्येकाचा ते विचार करतायत हे पाहून त्यांना त्या दोघांचा अभिमान वाटत असतो. मानिनीताई खूप रडत असतात. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, आई रडायचं नाही, कालच्या विषयावर तर आज बोलायचंच नाही. खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज काव्याची परीक्षा आहे आणि ती परीक्षा व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. काव्याची परीक्षा होऊ देत. खरं तर मीच तुमच्याशी खूप काही बोलणार आहे, मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. नंदिनी मानिनीताईंना म्हणते, आई तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना त्यासाठी. तर मानिनीताई नंदिनीला शांत करतात. तर जीवा म्हणू लागतो, आई या दिवसाची खूप तडजोड खूप तोडमोड केली आहे का आम्ही? आता मानिनीताईंना आपल्या मुलांची दुःख कळत असतात. नंदिनी आणि जीवाला होणारा त्रास त्यांनी जवळून पाहिलेला असतो. तर जीवा मानिनीताईंना म्हणतो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि याच दिवसासाठी आम्ही सगळी तडजोड केली होती, त्यामुळे आजची वाईब्स ही चांगलीच असायला पाहिजे, कळालं का? तर मानिनीताई म्हणतात, हो सगळं चांगलंच होणार आहे. आता बातम्यांचा आवाज ऐकू येताच मानिनीताईंना खूप भीती वाटते. मानिनीताई म्हणतात, बाहेर इतका पाऊस आहे आणि हे तर त्याच बातम्या बघत बसले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर खूप टेन्शन येतं ग नंदिनी. तर नंदिनी म्हणते, आई अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आई आपण देशमुख आहोत की नाही, मग आपण ठरवलं तर आपल्यासाठी कठीण असं काहीच नाही. मानिनीताई म्हणतात, हो आपल्यासाठी कठीण असं काहीच नाही आहे आणि तुम्हाला सांगू का, यांचं राग जाणं सुद्धा काही कठीण नाही आहे असं म्हणत मानिनीताई जीवा आणि नंदिनीला म्हणतात, मी काय म्हणते तुम्ही दोघंच चहा घेऊन जा ना यांच्यासाठी. तर नंदिनी जीवाकडे पाहते. मानिनीताई त्या दोघांना म्हणतात, कालपासून ते खूप शांत आहेत. तर जीवा म्हणतो, येस मॅडम असं म्हणत जीवा आणि नंदिनी विक्रम यांच्यासाठी चहा घेऊन जातात. आता विक्रम आवाज देत म्हणतात, चहा. तर मानिनीताई म्हणतात, हो हो आणते. मानिनीताईंना खूप भीती वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की पार्थ आता काव्याच्या परीक्षेची तयारी करत असतो. परीक्षेसाठी लागणारं सगळं साहित्य, पॅन कार्ड, फोटो, आधार कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं हॉल तिकीट, आता या सगळ्या गोष्टी एका पॉकेटमध्ये भरतो आणि पेन पाहतो, पेन चेक करतो व्यवस्थित तर आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी त्याने आता बॅगमध्ये भरून ठेवायला घेतलेल्या असतात. परंतु तयारी अगोदर तो काव्याला आवाज देत म्हणतो, काव्या. परंतु काव्याची काही हाक ऐकू येत नाही. काव्या काही प्रतिसाद देत नसते आणि म्हणूनच पार्थला खूप टेन्शन आलेलं असतं. पार्थ म्हणतो, किती वेळ लागतो यांना रेडी व्हायला, सगळं काही ठीक तर आहे ना, काही घडणार तर नाही आहे ना. पार्थ घाबरून गेलेला असतो, त्याला काव्याची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी विक्रम यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि आवाज देत म्हणते, बाबा मी तुमच्यासाठी चहा आणला आहे. विक्रम पाहतात पण नंदिनीच्या हातातील चहा काही घेत नाहीत. आता नंदिनी चहाचा ट्रे टेबलवर ठेवते आणि म्हणते, बाबा मी तुमच्यासाठी चहा आणला आहे, तुम्हाला जसा आवडतो तसा, आलं घातलेला चहा. त्यावेळी विक्रम काहीच बोलत नाहीत. नंदिनीच्या बोलण्याला ते काहीच प्रतिसाद देत नाहीत. तर जीवा म्हणतो, चकाचक बाई, तू तुझ्या बाबांसाठी चहा आणलायस आणि मी माझ्या बाबांसाठी ओट्सची बिस्किट आणली आहेत, फिटवाली बिस्किट, म्हणजे माझ्या फिट बाबांसाठी प्रोटीनयुक्त बिस्किट असं म्हणत आता जीवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु विक्रम जीवाशी सुद्धा काहीच बोलत नाहीत. विक्रम आता जीवाने नंदिनीकडे पाहतात आणि म्हणतात, बाबा म्हणे. परंतु विक्रम त्यांच्याशी बाकी काही बोलत नाहीत आणि चहा प्यायला घेतात.
आणि म्हणतात, छान झालाय चहा. बरं आहे की घरातील चहाची चव तरी बदलली नाहीये. तर त्यावेळी नंदिनी विक्रम यांना म्हणते, माणसं सुद्धा बदलली नाहीयेत बाबा, थोडा विश्वास ठेवा ना तुमच्या या मुलीवर. तर त्यावेळी विक्रम नंदिनीकडे पाहतात आणि तिच्या या बोलण्याला प्रत्युत्तर देत म्हणतात, मुलगी नाही नाही, माझी कोणी मुलगी वगैरे नाही. आता हे ऐकून नंदिनी, जीवा, मानिनीताई या सर्वांनाच धक्का बसतो. तर नंदिनी म्हणते, का बाबा, मी तुमची मुलगी नाही आहे का? नंदिनी म्हणते, मला माहीत आहे विक्रम देशमुखांनी कायमच त्यांच्या मुलींवर खूप प्रेम केलं आहे, त्यांना खूप जीव लावला आहे आणि म्हणूनच त्यांची ही लेक आज त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे. प्लीज बाबा, एवढी एक गोष्ट तुम्ही द्याल का तिला? तर त्यावेळी विक्रम नंदिनीला म्हणतात, माफी सोडून बाकी काहीही माग. बोल, काय हवंय तुला? त्यावेळी मात्र नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नसतं. नंदिनी शांतच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता काव्या बाहेर आलेली असते. तर त्यावेळी पार्थ विचारतो, काय झालंय काव्या, तुम्ही काहीच का बोलत नाहीये? तुम्हाला त्रास होतोय का? बरं वाटत नाहीये का? मळमळतंय का? तर काव्या म्हणते, नाही, मी अगदी ठीक आहे. तर त्यावेळी पार्थ आपल्या बाळाशी बोलत म्हणतो, बेबू, आज आईला त्रास द्यायचा नाही या. आज आईची मेन्सची एक्झाम आहे, त्यामुळे तिला किक मारायची नाही. तिला किक मारून सतत त्रास नाही द्यायचा. छान पेपर गेला पाहिजे आईचा, आणि ही सगळी जबाबदारी बेबू तुझी आहे हा. असं म्हणत आता काव्याच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा आणण्याचा पार्थ प्रयत्न करत असतो. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुमच्या परीक्षेची सगळी तयारी मी करून ठेवली आहे, फक्त तुम्ही एकदा चेक करा. हे बघा, हे आहे हॉल तिकीट. असं म्हणत पार्थ काव्याला हॉल तिकीट दाखवतो आणि म्हणतो, हे तुमचं आधार कार्ड, हे तुमचं पॅन कार्ड, आणि हे तुमचे फोटो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे तुमच्या परीक्षेसाठीचं खास पेन. आता पार्थ तिच्याशी बोलत असतो, पण काव्या फक्त हॉल तिकीट पाहत असते. तिचा इतर कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नसतो. तरी ते पार्थच्या हातात पेन असतं. पार्थ म्हणतो, हा पेन बंद पडला तर? नको नको, एक काम करतो, 2 पेन टाकतो, म्हणजे प्रश्नच नाही. असं म्हणत आता पार्थ दुसरं पेन घेण्यासाठी टेबलजवळ निघून जातो. तरी ते काव्या मात्र तिचं हॉल तिकीट पाहत असते. तिला या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. जे काही घडलेलं असतं त्या सगळ्या गोष्टीला काव्या स्वतःला जबाबदार समजत असते, स्वतःला जबाबदार धरत असते, आणि म्हणूनच काव्याने एक मोठा निर्णय घेतलेला असतो. आणि त्यावेळी काव्या म्हणते, नाही देणार आहे मी परीक्षा. आता हे ऐकून पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, काय बोललात? तर काव्या म्हणते, मी आजची मेन्सची एक्झाम नाही देणार आहे. आता काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थला काय बोलावं काहीच कळत नसतं. त्याला इतका धक्का बसतो की तो काव्याकडे पाहत असतो. काव्या म्हणते, नाही देणार मी पेपर. आणि पार्थ काही बोलणार त्या अगोदर क्षणार्धात काव्याने ते हॉल तिकीट फाडून टाकलेलं असतं. त्याचे तुकडे तुकडे केलेले असतात, आणि ते पाहून पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला तर पार्थ आवाज देत काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण काव्या रात्री ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे इतकी अस्वस्थ झालेली असते की तिने स्वतःच्या परीक्षेचा विषय सोडून दिलेला असतो, आणि तिने आता हॉल तिकीटचे तुकडे तुकडे केलेले असतात. आता ते सगळे तुकडे पार्थ हातात घेतो आणि काव्याला विचारतो, काय केलं तुम्ही हे? परंतु काव्या काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसुआत्या आणि रम्या तयार होत असतात. आता वसुआत्या तयार होत असताना रम्या त्या ठिकाणी येते. तर वसुआत्या विचारतात, काय गं, कुठे गेली होतीस भिजायला? तर रम्या म्हणते, नाही गाई, कुठे भिजायला वगैरे गेले नव्हते. आपल्या वरच्या टेरेसच्या तिथली मोठी खिडकी आहे ना, तिथेच उभी होते, आणि वाऱ्याची पावसाची एवढी मोठी सर आली की त्यावेळी थोडं भिजायला झालं. वसुआत्या म्हणतात, हो ग, रात्रभर फक्त पावसाने थैमान घातलं आहे, खूप पाऊस लागतोय. आता वसुआत्या प्रश्न निर्माण करत म्हणतात की एवढा पाऊस पडतोय, मग आज त्या काव्याची परीक्षा होईल की नाही? आता असं म्हणत दोघेही खुश होतात. तर रम्या वसुआत्यांना म्हणते, आई, काल जे आपण वादळ आणलंय ना, त्या वादळातून अजून हे घर सावरलं सुद्धा नाहीये. आई, अगं, तुला माहिती आहे का, मामा चहा पित असताना नंदिनीला टॉन्ट मारतोय. तर वसुआत्या म्हणतात, हो. तर रम्या म्हणते, हो, खरंच बाहेर खूप गंमत सुरू आहे, आणि काव्या तर अजून आलीच नाही आहे रूममधून बाहेर. त्यामुळे मला नक्की माहीत आहे की परीक्षेच्या आधीचा उत्साह वगैरे काही नाही आहे. आता हे ऐकून वसुआत्या खूप खुश होतात.
आता रम्या वसुआत्यांना म्हणते, आई या 2 बोटांपैकी एक बोट चॉईस कर. तर त्यावेळी वसुआत्या म्हणतात रम्या म्हणते प्लीज ना ग आई. वसुआत्या म्हणतात बरं ठीक आहे. आता वसुआत्यांनी जे बोट चॉईस केलेलं असतं ते पाहून रम्या वसुआत्यांना म्हणते, आई नक्की हेच बोट ना. तर वसुआत्या म्हणतात हो. तर रम्या म्हणते काय केलंयस तू हे. आता मात्र वसुआत्यांना काहीच कळत नाही. तर दुसरीकडे हॉल तिकीटचे तुकडे पाहून काव्यासुद्धा खूप रडत असते. तिलाही त्रास होत असतो. काव्या तिथेच बसते. तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, काय केलं तुम्ही हे काव्या, हॉल तिकीट का फाडलं. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, सॉरी पार्थ, पण मी ही परीक्षा नाही देऊ शकत. काल जे काही झालंय, जे काही आपल्याला समजलंय त्यानंतर खरंच पार्थ मी पेपर नाही देऊ शकत. असं म्हणत काव्या पार्थच्या समोर हात सोडत असते. पार्थ काव्याला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, काव्या तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला. पार्थ काव्याला म्हणतो, का नाही देऊ शकत परीक्षा. काव्या तुम्हाला कळतंय का याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली आहे. रात्र रात्र जागलाय तुम्ही आणि तुमचा अभ्यास पूर्ण केलाय आणि कशी नाही देऊ शकत तुम्ही ही परीक्षा. तर त्यावेळी काव्या पार्थच्या हातात असणारे हॉल तिकीटचे तुकडे फेकून देते. पार्थ काव्याला सावरतो आणि म्हणू लागतो, काव्या तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ. काव्या खूप रडत असते. पार्थ काव्याला सावरतो आणि म्हणतो, काव्या तुम्ही अगोदर शांत व्हा. पार्थच्या लक्षात येतं रूममध्ये राहिली तर काव्या त्याच गोष्टीचा विचार करणार आणि म्हणूनच पार्थ काव्याला म्हणतो, चला आपण जरा बाहेर जाऊन मोकळ्या हवेत बसूया म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर काव्या म्हणते, नाही मला कुठेही जायचं नाहीये. तरीसुद्धा पार्थ काव्याला रूममधून बाहेर घेऊन येतो. काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ नको ना, मला नाही बाहेर यायचंय. परंतु पार्थ तिला जबरदस्तीने बाहेर घेऊन येतो आणि त्यावेळी काव्यासाठी खूप मोठं सरप्राईज असतं. ते म्हणजे घरातील सर्वच जण सोफ्याच्या मागे लपून बसलेले असतात आणि काव्या हॉलमध्ये येताच सर्वच जण मोठ्याने ओरडतात. कोणाच्या हातात बॅनर असतो ऑल द बेस्टचा, तर कोणाच्या हातात बलून, तर कोणाच्या हातात दही साखरेची वाटी. आणि हे सगळं पाहून काव्याला धक्काच बसतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि नकळतपणे काव्याचा चेहरासुद्धा खुललेला असतो. इथे मात्र वसुआत्या आणि रम्या या दोघांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर नंदिनी पुढे येत काव्याला म्हणते, ऑल द बेस्ट काव्या. आता सर्वच जण काव्याच्या समोर येऊन उभे राहतात. तर त्यावेळी पार्थ काव्याच्या खांद्यावर हात ठेवत तिला सपोर्ट करत म्हणतो, काव्या तुम्हाला परीक्षेला जावंच लागेल. आम्ही तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या सोबत आहोत. तर विक्रम म्हणतात, काही उत्साही लोक तर तुझ्या पुढेही आहेत. असं म्हणत पुन्हा एकदा वातावरण व्यवस्थित करण्याचा आणि काव्याला शुभेच्छा देण्याचा सर्वच जण प्रयत्न करत असतात. काव्याला या परीक्षेला तयार करण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू असते. काव्या नंदिनीकडे पाहते आणि म्हणते, नाही पण मी. परंतु त्यावेळी नंदिनी काव्याला म्हणते, आता काही बोलू नकोस, कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस आणि तुझा फोकस ढळू देऊ नकोस. आता नंदिनी कवितेतून व्यक्त होत म्हणते, आता काही बोलू नकोस, उदास होऊ नकोस आणि तुझ्या उमेदीच्या पाकळ्या गळू देऊ नकोस. जीवा कवितेचं पुढचं वाक्य म्हणतो, लिहित राहा शेवटपर्यंत, लिहित राहा शेवटपर्यंत, सर कर सारे गड, सर कर सारे गड, मुलूक मैदान तुझंच आहे, फक्त हरू नकोस लढ. असं म्हणत आता जीवासुद्धा काव्याला प्रोत्साहन देत असतो. आता प्रत्येकजण नव्या उमेदीने काव्यासाठी सज्ज झालेले असतात. काव्याचा हरवलेला तो आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा करण्यासाठी प्रत्येकजण व्यक्त होत असतात. आता मानिनीताईसुद्धा काव्याला कवितेतून व्यक्त होत म्हणतात, लढाई सोपी नाहीये तुझी, एक आतली एक बाहेरची. काव्यात लढाई सोपी नाहीये तुझी, एक आतली एक बाहेरची. एक स्वप्न डोळ्यात, एक स्वप्न डोळ्यात तर एक स्वप्न पोटात, आणि आज परीक्षा आहे IAS ची. तर मिथुन काका सुद्धा कवितेतून व्यक्त होत म्हणतात, तू चीड तू लढ तू झगड, तू चीड तू भीड तू लढ तू झगड, इथेच थांबू नकोस पोरी साचू नकोस डबक्यात, इथेच थांबू नकोस पोरी साचू नकोस डबक्यात, वाहती होऊन नदी परी, वाहती होऊन नदी परी. तर विक्रम म्हणतात की आयुष्याने दिलाय तुला सेकंड चान्स, घालवू नकोस वाया, आयुष्याने दिलाय तुला सेकंड चान्स, घालवू नकोस वाया. कॉलर होऊ देत टाईट आणि माना होऊ देत वर, तुझ्याकडे अभिमानाने पाहायला, तुझ्याकडे अभिमानाने पाहायला. तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या पार्थ देशमुख, तुम्ही माझा मान आहात, तुम्ही माझा अभिमान आहात आणि तुम्ही माझी जान आहात.
आणि काव्या, मला खात्री आहे येणाऱ्या काळावर तुम्ही तुमचं नाव कोराल. आजवरची मेहनत सार्थकी लावून माझे काव्य IAS होणार, असं म्हणत पार्थ अभिमानानेच काव्याकडे पाहत असतो. पार्थला काव्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात आणि त्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आता काव्यासुद्धा तयार झालेली असते. तर घरातील प्रत्येकजण म्हणतात की आमची काव्य IAS होणार. आता घरातील प्रत्येकाचा तो उत्साह, प्रत्येकाची असणारी ती अपेक्षा आणि प्रत्येकाने काव्याच्या डोळ्यातील पाहिलेलं ते स्वप्न आणि हे पाहून काव्यालाही उत्साह मिळालेला असतो. काव्यालाही एक नवीन उमेद मिळालेली असते. आता पार्थ काव्याला विचारतो, मग काय आता जाणार ना परीक्षेला, देणार ना पेपर? आता वसू आत्या आणि रम्या इथे काव्याच्या उत्तराची वाट पाहत असतात. तर काव्या सगळ्या गोष्टींचा विचार करते, घरातील प्रत्येकाकडे पाहते आणि आपला निर्णय देत म्हणते, हो ठीक आहे, देईन मी पेपर. आता घरात एकच जल्लोष होतो. प्रत्येकजण काव्याचे लाड करत असतात, तिला ऑल द बेस्ट म्हणत असतात, तिला शुभेच्छा देत असतात. सगळं काही आनंदाचं वातावरण असतं. IASचं स्वप्न म्हणजे काव्याच्या आयुष्यातील खूप मोठी लढाई असते आणि याचसाठी मानिनीताई तिला कुंकू लावतात, तिचं औक्षण करतात आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतात. तर आता या लढाईला जाणे अगोदर नंदिनी तिच्या हातावर दही साखर देते, तिचं तोंड गोड करते. तर विक्रम पुढे येत काव्याला एक छोटीशी बावली देतात, एक बलून देतात, ज्यावर लिहिलेलं असतं की माझी आई सॉलिड आहे. आता हे पाहून काव्या खूप खुश होते आणि खूप सारी फुलं देत काव्याला शुभेच्छाही देतात. तर जीवा शुभेच्छा देत असताना काव्याच्या सगळ्यात जवळचा असणारा बोका काव्याला गिफ्ट म्हणून दिलेला असतो आणि त्यावर लिहिलेलं असतं की ऑल द बेस्ट. आता सगळ्यांच्या ह्या शुभेच्छा पाहून काव्याच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. आता मात्र काव्य शांत होते आणि म्हणते, पण मी पेपर कसा देणार, मी तर हॉल तिकीट. तर पार्थ मोठ्यानेच म्हणतो, फाडलं, हॉल तिकीट फाडलं. तर आता घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण धक्क्याने म्हणतात, काय पार्थ तू काय बोलतोयस? तर पार्थ म्हणतो, हो मॅडमनी हॉल तिकीट फाडलं. आता सर्वच जण घाबरतात, पण इथे वसू आत्या आणि रम्या मात्र खुश होतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आर्या विक्रम यांच्या हातात फाईल देते आणि म्हणू लागते, तुम्ही ही फाईल बघा. तर विक्रम विचारतात की हे काय आहे? तर त्यावेळी आर्या म्हणते, तुमच्या जीवानंदिनीचं बाळ माझ्या पोटात वाढतंय, त्यांचे जे सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्या सगळेच जण काव्यासोबत आलेले असतात. तर काव्या म्हणते, मी येते. तर त्यावेळी नंदिनी पुन्हा एकदा काव्याला शुभेच्छा देते आणि म्हणते, ऑल द बेस्ट काव्या. तर काव्या पार्थकडे पाहते. पार्थ म्हणतो, आता या शेवटच्या क्षणी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण काय करायचं हे तुम्हालाही माहीत आहे. शेवटपर्यंत किल्ला लढायचा आहे आणि तो सर करायचा आहे, तो जिंकायचा आहे. तुमचं स्वप्न, तुमचं हे असणारं ध्येय तुम्हाला गाठायचं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसू आत्या आणि रम्या काव्याविषयी वाईट विचार करतात आणि म्हणतात, काव्याचं हे जे काही मोटिवेशन आहे ना, ते परीक्षा हॉलमध्ये गळून पडणारच बघ, असं म्हणत दोघेही आनंद व्यक्त करत असतात. परंतु आता काव्य तिचं ध्येय पूर्ण करेल का, तिची IASची एक्झाम व्यवस्थित होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.